पोरीचा भाऊ म्हणे सांगतो म्हणे, तुम्हाला सांगणार होता त्या पोरी विषयी. एवढं काही सिरियस गिरियस नाही आहे, असंच होतं त्या पोरीचं. तुम्ही टेन्शन नका घेऊ. पोरगी गिरगी चांगली आहे, तिचेवाले बाई बाबाही चांगले आहे, भाऊही चांगले आहे, गरीब आहे बिचारे, एवढे काही हे नाही आहे ते लोक. सांगणारच होतो आम्ही, पण मग ते तुमच्या पोरांना केवलच नाही म्हणलं आम्हाला. मी सांगतो म्हणे आमची म्हणजे मी सांगतो म्हणे बा ते केवल म्हणे. काय वहिनी, पहिले सांगा लागत होतं ना तुम्ही जुडवाच्या पहिले. आपली घरचीच गोष्ट होती. दादानं तुम्ही सांगा नाही लागत होती का जी. आता काल तिचा भाऊ आला, त्या पोरीचा बाप आला, तेव्हा कुठं माहित पडला आम्हाला. नाही तर ह्या केवळ नाही नव्हता सांगितलं, तो सांगणारही नव्हता. हो बाजी, त्या पोरीचा भाऊ आलते आणि बाबा आलते आहे ना, तेव्हा माहित पडलं तुम्हाला. केवळ अजूनही सांगितलं नाही. नाही मला वाटलं तुम्हाला केवळ कडून माहित पडलं असं. नाही हो बाप्पा वहिनी, केवळ न कुठं सांगितलं. तो कामावून आला ड्युटीवरून कंपनीतून, तेव्हा कुठं त्याला विचारलं आम्ही, तर तो म्हणे आई हो म्हणे तुम्ही म्हणे जुन्या विचाराचे आहे तर म्हणून सांगितलं नाही म्हणे. मी म्हटलं बाबू जुडू नाही आपण तोडून टाकू. तर त्याचं तर बापा लयच मन आहे त्या पोरीत. ते तर नाहीच म्हणून राहिलं. नाही म्हणे करतो तर त्याच पोरी सोबत करीन, नाही तर करणार नाही म्हणे लग्न. आजी पोरगी चांगली आहे ते नंदाबाई, चांगली पोरगी आहे. आता काही त्या गोष्टी काही आता सांगून होत असते का जी. आता वयस राहते पोरी बारीचं तर होते आता गलत्या. आपल्या काजल कडून नाही झाली का. काजल बाईनं तर आपल्या मतानं केलं तर ते बी धड नाही झालं, हाय का नाही. आपल्या पोरीचं झालं ना, काय आपण दुसऱ्याले हे करा. हो आपल्या पोरीचं झालं म्हणा ते बरोबर आहे, पण जाऊ दे आता. आपण किती काही नाही म्हणलं ना, काही म्हणलं तरी केवळचं मन आहे ना करायला ते पोरगी. नाही तर मग तुम्हाला खरं सांगू का, माय मन नाही आहे आता. ते माहीत पडलं ना तेव्हापासून मला थोडंसं ना अलगच वाटून राहिलं त्या पोरीविषयी. मग माय मन नाही, पण त्या पोट्ट्याचं मन आहे ना, ते पोट्ट म्हणते तिच्याच सोबत करतो तर कर बापा म्हटलं मग आता, हाय का नाही. नंदाबाई एवढा विचार नका करू. आता जुडला आहे, सर्व आहे, लग्नाची तारीख काढून टाका, लग्न होऊ द्या, काही टेन्शन नका घेऊ तुम्ही. आता समोरच्या गोष्टी कोण सांगितल्या आहेत ना. मग स्वभावली की चांगली आहे ती पोरगी, माझ्या घरी राहिली होती ना. मग चांगली पोरगी आहे, आपल्या गावातली पोरगी दिली आहे तिच्यावाल्या घरी. वहिनीच लागते आपल्या अंताची पोरगी, चांगली आहे म्हणते स्वभावली की. टेन्शन नका घेऊ तुम्ही, सर्व बरोबर होते. बरं बापा आता जाऊ द्या, तारीख काढू आता 15-20 दिवसांनी लग्नाची तयारी होऊनच जाते. काय चालू आहे, आली का नाही मग. ही आपली रोशनी आली का नाही. आली ना जी, आली ना. आज सकाळीच आली, तिच्या बाबांना आणून दिलं. आता बसलो, नाश्ता पाणी झालं थोडंसं तर बसलो, आंघोळ पाणी झाली, केस गिस धुतले, बसलो दोघे सासूना गोष्टी करत. असं हो का. नाही बरं केलं आणून दिलं का तिच्या बाबानं, बरं केलं. आता ज्योतीले 2-4 शब्द समजावून सांगा चांगले. तिले वागू नको म्हणा, तशी बोलू नको म्हणा. हो सांगतो ना, सांगतो. बरं नंदाबाई ठेवतो. राग घेत नका मानू. आम्ही सांगितलं नाही, आम्ही सांगणार होतो, पण ते भाषा आमचा केवलच नाही म्हणे तुमचं पोरग. मीच सांगतो म्हणे आई बाबाले, मीच सांगतो म्हणे, म्हणून आम्ही चुपचाप राहिलो बाप्पा. नाही काय आता जाऊ द्या, ते पोरगी करायची आहे तर त्याला काय राग मानाचा आहे. ठीक आहे ठेवतो मग. आली मी काकूच्या घरी पोलीस आली ना, अरुण भाऊली पकडाले, त्याच्या बायकोनं पोलीस पाठवली. तर मग पोलीस पाठवली त्याच्या घरी, पोलीस आली. बाई बाई हो का रे, त्याच्या बायकोने पोलीस पाठवली का रे आपल्या अरुणच्या. पण अंजनी बाईनं काही सांगितलं नाही ते मला. काल 5 वाजता एवढा वेळ बसलो तिच्या सोबत, पण तिनं काही सांगितलं नाही. पोरगा आलं एवढं सांगितलं. विचारलं लगेच मी काय झालं म्हटलं, 2-4 दिवस झाले पोरगा गावात आहे तुमचं, काय झालं का. तर नाही बाप्पाच करे बाई अंजनी बाई, सांगितलं नाही. चाल बरं जाऊन पो काय झालं काय नाही. गेले का पोलीस. नाही जायचीच आहे. संध्याताई, संध्याताईजी, संध्याताई आली. वहिनी थांबा 2 मिनिटं थांबा, आली. काय झालं जी वहिनी. मी म्हटलं आंघोळ तुम्ही आता केली का. जी कॉलेजमध्ये जायचं आहे, मैत्रिणीचा फोन आला तर कॉलेजमध्ये वर्कशॉप मध्ये जायचं आहे आम्हाला, तर त्याच्यामुळे आम्ही आज लवकर आंघोळ केली. काऊन काय झालं. काय नाही मी म्हटलं भांडे आहे पडलेले तर तुम्ही घासता का घासू बा म्हटलं मी. आणि कपडे नाही धुतले वाटते तुम्ही तुमचे. नाही माझे कपडे झाले सगळ्याचे, मी सगळ्याचे कपडे धुवून घेतले ना आता. तर तुम्ही तेवढे कपडे तुमचे धुवून घ्या आणि भांडे राहू द्या, लगेच भांडे तिकडून आल्यावर आई घासन आणि मी धुवून देईन त्याले. आजी माझ्या कपड्याचं टेन्शन नका घेत जाऊ तुम्ही. मी म्हणलं नाही तुम्हाला धुवायचं बा म्हणून. एवढं काय टेन्शन घेऊन राहिले, मला बोलून राहिले आज आता नाही कॉलेजमध्ये. माझे कपडे तिकडून आल्यावर धुईन ना, मला सध्या जाणं जरुरी आहे. घाईत आहे मी, धुईन ना. तुम्हाला म्हटलं का मी धुवा का काही. राहिली गोष्ट भांड्याची तर राहू दे, तसेच राहू द्या. एवढं काय तुम्ही जे
एवढे जोरात जोरात नका बोलू ना जी. संध्याताई किती जोरात ओरडता जी तुम्ही. आजी छाती जवळ मला त्रास होती एकसारखं खाली जर बसली तर. आणि भांडे घासायला लय वेळ लागते एवढ्या जणांचे भांडे म्हटल्यावर. एक जण धुवून देते एक जण घासून देते तर पटकन होऊन जाते. म्हणून म्हणलं मी घासून घेईन ना आता. मग आई नाही आहे, आई गेल्या वाढदिवसाले तर मलाही माहीत आहे. पण आता नाही आल्या लवकर तर घासून घेईन मी. एवढं काय आहे त्याच्यात. सरही सांगायचं नाही, एवढं ओरडूनच सांगितलं पाहिजे का. आता तुमचे कपडे दिसले मला तिथं म्हणून म्हटलं का धुसान का नाही बा. नाही तर मग तिकडून आल्यावर तुम्ही म्हणा धुतले नाही. दिवसेंदिवस एकदमच करून राहिले बापा तुम्ही. एवढं काय तर नेट लागते जी तुम्हाला कामाचं. दल्ल बेता निसत्या कामासाठी दल्ल बे आले तरी बरं झालं. काही इथे एवढे काही हाय नाही, एवढा काही खटला नाही आहे मोठा. खूपच काम करावं लागते तुम्हाला बा. म्हणून एवढे नाही पाहिजे निवय. मलाच म्हणून राहिले तुम्ही जोरात बोलता म्हणून. हे अशा वागतात तर ते नाही मग भावाले मग मायावाले चुगल्या सांगता मग तिकडं रूम मध्ये जाऊन. आईच्या माया आणि दादा बी मग तुमच्याकडूनच भाग घेते. मग मी कोणत्या चुगल्या लावतो जी तुमच्या भावाजवळ. कधी लावले जी चुगल्या मी तुमच्या भावाजवळ. कधीच तर सांगत नाही बाप्पा मी आपल्यातल्या गोष्टी. सांगाले कधी लावल्या भावाजवळ तुमच्या चुगल्या. काही नाव बदनाम करता मायावाला. आजी लय वेळा ऐकलं मी तुम्ही दादा जवळ चुगल्या लावतात. ते जाऊ द्या. आताची सांगा. आई गेली 12 वाजता, 12:30 वाजता गेली घरून. कधी येईन ते 4-5 वाजता. आता तिथून जेवण खावण करून येईन ते वाढदिवसातून. आणि ते तुम्हाला थंडीचं भांडे घास तुम्ही दुपारून घासले तर काय होते. बाहेर अंगणात तर काढून ठेवलेले आहे भांडे सगळे काही. काढकूर करून काय झालं घासले तर याची त्याची वाट पाहून राहिल्या तुम्ही. नाही करायचं एवढे नाही निवय सुख भेटते बा तुम्हाला. म्हणून एवढे नाही डोक्यावर बसायचं वहिनी. एवढे डोक्यावर बसाले. मी कायले डोक्यावर बसली जी. तुम्ही डोक्यावर बसून घेणारे लोक तरी होय का. मी डोक्यावर बसली. नुसतं भांड्याचंच विचारलं तुम्हाला आणि कपड्याचं विचारलं तर एवढ्या चिडून राहिल्या बिनकामाच्या. काही घेणं नाही देणं नाही. सरे हो म्हणायचं नाही तर नाही म्हणायचं. घासले असते माय भांडे मी. एवढं काय बोलायचं आहे त्याच्यात. मी काही तुम्हाला जास्त काही बोलत नाही. दादाला उद्या संध्याकाळी मी दादाला सांगतो ही गोष्ट. हे तुम्ही मला कपड्याविषयी विचारता. मला कपडे तुम्हाला असं वाटलं का मी तुमच्या भरशावर कपडे टाकून ठेवले आहे ना. असं वाटू राहिलं का तुम्हाला माझ्या कपड्याचं तुम्ही टेन्शन नका घेऊ. मी धुतो माझ्यावाले कपडे. काय बोलावं बाई यायच्या सोबत. उलटाच विचार करते बाप्पा. ह्या वाल्यासारखं विचारलं का उलटच लागते यायले. तुमच्याकडून नसन होत ना भांडे घासणं राहू दे जा. पण याले त्याले विचारू नका आणि राहू दे तसेच भांडे. तिकडून आल्यावर मी घासीन. कॉलेज मधून आली माझे कपडे धुणार मी भांडे घासणार. तुम्ही नका टेन्शन घेऊन. तुम्ही जा आणि बसा तिकडे जाऊन. त्यासारखी बाई पाहिलीच नाही बाई सोंगाडी. पारे आई म्हणते ते काही खोटी गोष्ट नाहीये. असं वाटते का आई बिनफालतूच बोलते इले. पण आता असं वाटते का नाही खरंच हे पहिल्या घरी का नाही तिली का नाही काम करतच नेट लागत असत. म्हणून ती हिनं सोड चिठ्ठी घेतली वय. आणि आता इथे बी अशीच करून राहिली. दल्ल भेटते बाप्पा कामाले. दल्ल बे हिच्यासारखी बाईच नाही पाहिली बाप्पा वहिनी सारखी. माहित नाही दादानं कसं काय हिच्यासोबत राहते कसं काय पसंत केलं तर काय आहे एवढं तर वहिनी ठ्यावाल्या नुसती बाप कटस आहे. दुसरं काय मटऱ्या डोळ्याची. एवढं काय पाहिजे. अगो जायच्या वेळेस माझे डोकं खराब करून टाकलं सगळं. दादाला मी सकाळी 500 रुपये मागितले होते. दिले का तुमच्या जवळ. वहिनीकडून घेतो म्हणे. देता का 500 रुपये. मला याटोली गिटोली लागते आता. पैसे नाही माझ्याजवळ. आणि मला तिथं प्रोजेक्टले बी लागते आपल्या कॉलेजमध्ये. आहे का तुमच्या जवळ. ठेवले का दादानं. आई घरी नाही आहे. आई असती तर आईकडूनच घेतले असते. हो ठेवले त्यानं 1000 रुपये ठेवले तुमच्यासाठी. मला म्हणे संध्यानं मागितले तर देजो म्हणे. थांबा देतो आणून. 500 मागितले होते त्याले दादाले. 500 रुपये द्या. मला म्हणे ते तुमचे भाऊ 1000 रुपये देऊन देजो म्हणे संध्याले म्हणे. आता 1000 ठेवल्यावर 1000 घेऊन जा. मी काय अगाऊ हे नाही करत. घेऊन घ्या 1000 रुपये त्यानं सांगितले तर. द्या मग आणून द्या पटकन. असं म्हणणं यायचं का कपडे धुवून जा तुम्ही वहिनीचं. कपडे धुवायला लावून राहिली मला वहिनी. कॉलेजच्या बहाण्याने नुसती बाहेर उठून पाहिजे कामाचा लागते नेट. आणि एवढ्या जोरात माझ्यासोबत बोलते. कधी येते वावरात झाली वेळ होऊन राहिला ना. थांबावं त्याला म्हणलं ना माझ्या घराजवळ येत आहे म्हटलं सर्वात जणी. या म्हटलं पटकन. याच्याच आहे अजूनही बी. काय बाप्पा होय कौसुबाई. दोघांचं असं किती करा लागते. पोरग कधी राहते कधी नाही राहत. भला सुशील करते बाप्पा. पटपट करायचं यायचं तर. मग वावर दूरच आहे ना. आलं पाहिजे ना लवकर. मग तिकडून यायला किती उशीर होते हो बाप्पा. तरी मी सांगितलं बकरीचं दूध आणायला गेलती का नाही त्याच्या घरी तर लवकर करावं म्हटलं कौसुबाई. जायचं आहे म्हटलं तरी उशीरच करून राहिला बाप्पा. येत नाही का तर काय माहित का. तुला तरी काऊन दरवाजा लावला बबिता. घरात कोणीच नाही का होती. बुडी गिडी असं ना बाप्पा. बुडी नाही आहे घरी. बुडी गेली पेन्शन आणायला बँकेत.
पेन्शन आली का नाही आली तर पाहतो म्हणे, म्हणून पोरग गेलं बाई घेऊन पिंकीचा बाप. आणि पिंकी गेली शाळेत, कोण आहे मग घरी? एक चाबी त्याच्या जवळ आहे, एक चाबी माझ्या जवळ आहे. मग घर काय उघडच ठेवू बिचारे, कोणीच नाही ना घरी. काकू इकडं कोणी आलं ना माझं नाव विचारलं तर सांगा नका मी इकडे गेलो का म्हणून. सांगू घेऊ नका, सांगू नका जी काकू, माहित नाही म्हणा, सांगू नका इकडे आलो गेलो कोणी. तर माय अंजनी बाईचं पोरग काऊन पळून राहिलो असं? यानं काय केलं बाप्पा? आणि कोणी आलं तर सांगू नका म्हणते, असं काऊन म्हणून राहिलो बाप्पा? हो ना बाई. नाही नाही, याचे 2-3 दिवस झाले अंता गावात आहे, बायकोही नाही येत, लेकरूही नाही आलं. अंजनी बाई सांगून नाही राहिली आणि अंजनी बाई कामाला येऊन नाही राहिली. काय झालं काय नाही तर यानं काय केलं असं बाई तिकडं. अंजनी बाईचं पोरग आहे काय? आमाय हो ना वा, तूने पाहिलं नाही का? नाही नाही, तूने पाहिलंच नाही वाटते अंजनी बाईचं पोरग. अंजनी बाईचंच पोरग ये. मग 2-3 दिवस झालं मला दिसून राहिलं बाई गावात. त्याला विचारलंय त्या दिवशी सकाळी आलतं तिकडं तर म्हणते नाही, म्हणते काकू असं झालं म्हणे. आणि काऊन पळून राहिलं काय माहित का बाप्पा? गेलं तिकडं पाय. पाऊसबाई कधी येते आणि कधी नाही. चाल बरं अंजनी बाईच्या घराकडून जाऊ. काय झालं काय नाही तर पाहिले. चाल बरं. थांबल्या का नाही हो बापा या बाया? व का गेल्या हो मला सोडून? एकटे या बुड्याच्या ना माझ्या घरच्या माणसाच्या ना एवढा उशीर झाला. सकाळी सकाळी बसला माझ्यासोबत भांडत, बिनकामाचा भांडाले. किती उशीर झाला मध्ये. पा बरं, हे भाजी नाही पाहिजे, ठे पाहिजे, ठे भाजी नाही पाहिजे, ठे पाहिजे. 17 रंगाचं करून द्यावं लागते बापा. ह्या बुड्याले बी जे भेटलं ते खाव नाही का बापा? आता मी कर आले म्हणून बरं आहे. काकू पाहिजे बरोबर पाहिजे. झालं रे बाबू, तू अरुण आवाज दिला मला तर, नाही तर धडकन पडत होती मी आता. हे एवढं घाई घाईत कोण पळून राहिलं गड्या? काय झालं रे बापा? अरुण काय झालं रे? काही नाही काकू, काय नाही झालं काकू, काही नाही. काय झालं कडे? हे पोट्ट वावरानं कोण चाललं गड्या? काय झालं? हे वावरानं कोण पळून राहिलं गड्या? काय झालं गो अंजनी बाई? हे पोलीस कोण आले की तुमच्या घरी? काय काका, तुमचं पोरगं कुठं आहे? कंप्लीट आहे, त्याच्या बायकोनं कंप्लीट दिली आहे. कुठं आहे पोरगं? कुठं आहे? आणा त्याला बाहेर, आणा लवकर बाहेर. जी साहेब 2 दिवस होतं पोरगं घरी, मग ते गेलं त्याच्या कामावर. जातो म्हणे बाबा म्हणे, तर कामावर गेलं, घरीच नाही आहे ती. तुम्हाला वाटते तर तुम्ही घरात जा का? तुम्हाला दिसलं तर घेऊन जा. आम्ही म्हातारी मायबाप आहो, आम्हाला त्रास देऊ नका ना साहेब. तुम्ही काय त्रास देऊन राहिले? खरंच सांगू राहिलो साहेब, नाही आहे आमचं पोरग घरीच नाही आहे. आलं होतं इकडं 2 दिवस झाले तर आलं होतं. नंतर आज सकाळीच गेलं ते. आज सकाळीच गेलं, हायच नाही घरी. बोला घरातच आहे तुमचं पोरगं. बोला त्याच्या बाहेर, बोला बरं, बोला पटकन बोला. माय पोरानं काहीच नाही केलं जी साहेबजी. माय पोरानं काहीच नाही केलं. काय केलं त्यानं? आता तिच्या बायकोनं कोर्ट कंप्लेंट दिली. माय पोरानं काय केलं? तिच्यासाठी आम्हाला माय बापाला सोडलं त्यानं. सोडाली तिकडं तिच्या मायच्या शेजारी जाऊन राह. माय पोरग सर्व तिच्या मतानं केलं त्यानं. काहीच नाही केलं जी माय पोरानं जी. आहे नाही जी, तुम्हाला वाटत असन तर जाऊन पाहा लागेल घरात, दिसत असन तर. काय बाया खोटारड्या आहे व. स्वतः इकडं तिकडं तोंड मारते ना. नाही हे झालं माझ्या नवऱ्याला फसवते ना. आला एक बाया. चुपचाप राह अंजनी, चुपचाप राह. तू चुपचाप राह. तुम्ही पोराला बाहेर बोलवा तुमच्या. आम्ही याच्यात काहीच करू शकत नाही. आम्हाला कंप्लेंट भेटल्यावर ना आम्हाला ऍक्शन घेणं जरुरी आहे. आता बाहेरचा जमाना आहे काकू, मग आम्हाला ऍक्शन घेणंच आहे. बाहेरच्या याच्यात म्हटलं बाहेरचं लय चालते आता. आजी सर, ते 2 दिवसा पहिले ते पोरग आलं होतं, गेलं म्हणते घरात नाही आहे म्हणते ते पोरग. इथं माय बाबा जवळ राहतही नाही. जिथे पोरग राहतच नाही ते पोरग माय बापा जवळ. ते राहे बाहेर गावी तिकडं त्याच्या बायको सोबत ना लेकरासोबत राहे. माय बापा सोबत कुठं राहे? त्याले कायले म्हातारे माणसाले तुम्ही त्रास देऊन राहिले. दोघं नवरा बायको आपलं करते खाते वावरात जाते बिचारे. आणि 2 दिवस आले ते पोरग आज चाललं गेलं म्हणते. त्याले तर माहिती नाही काय झालं काय नाही. तर ज्याच्या कंप्लेंट झाली ते पोरग इथंच राहते म्हणे. त्याच्या बायकोनं सांगितलं आम्हाला येऊ पत्ता सर्व काही इथं माय बापाच्या घरी आला म्हणून आम्हाला इथं यावं लागलो. त्या ठिकाणी हजर करा तुम्ही, पोलीस स्टेशन मध्ये पाठवा. आम्ही आता तर चाललो, पण त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी पोलीस स्टेशन मध्ये घेऊन या. गरीब पोरगा आहे जी मायवाला साहेब, गरीब पोरगा आहे. काहीच नाही केलं त्यानं. मायवाल्या पोरानं गरीब पोरगा आहे. अरे तुमच्या पोरानं मारलं ना त्या बाईले, त्याच्या बायकोले किती मेडिकल झालं ना काकू. मायले आपलं पोरग गरीबच वाटत असते. तुमच्या सोन्याला किती मारलं तुमच्या पोरानं. मेडिकल झालं, वय आहे, तोंडावर दिसते, हातावर दिसते, म्हणून ते कम्प्लीट झालेली आहे. म्हणून घ्यायला आलो त्याले. आता तुम्ही म्हणून म्हणतो का त्याला बोलवा, बाहेर बोलवा, त्याला न्यायचं आहे आम्हाला. नाही हो साहेब, घरात आहेच नाही. ते पोरग होतं 2 दिवस आलं होतं इकडं. आम्हाला त्यानं काही सांगितलं नाही काय झालं काय नाही त्याच्या बायकोचं. ते तिकडं खुश होते तर आम्ही काही म्हटलं नाही. आम्ही त्याला त्रासही नाही दिलं 1 रुपयाचं. उलटा आमच्याकडून पैसे नाही तिथे.
पण तरी पण जाऊ द्या आम्हाला माहीतच नाही ह्या गोष्टी. असं वाटलं 2 दिवस आलो बा, राहिलं गेलो, आज सकाळी गेलं बाबा जातो म्हणे तर गेलो. ते पोरग आहेच नाही आहे, तुम्ही आले म्हणून आम्हाला सर्व गोष्टी माहीत पडलं, नाही तर आम्हाला काहीच माहित नाही याच्यातलं. कसं करता मग आता? या बाईचा नवरा तर घरी आहे नाही. हा पहिले वॉर्निंग द्या, पहिले म्हणा पोरग आलं ना ते पहिले पोलीस स्टेशन मध्ये पाठवा म्हणा, वॉर्निंग द्या पहिले. तुमच्या पोराले काही फराळ ठेवू नका काका तुम्ही. पोलीस स्टेशन मध्ये जमा आली सांगा सर आम्ही आता तर चाललो. हा नाही तर फालतू केस तुमच्यावरती स्ट्रॉंग होऊन जाईल. घरगुती मॅटर आहे, त्याला काही जमा आलेला लावा पोलीस स्टेशन मध्ये. तुम्ही दोघे जण घेऊन या त्याला. आता आम्ही चाललो. पोलीस हे घरपर्यंत आले. अंजनी बाई तुमच्या सोन्यानं कंप्लेंट दिली पोराची. काय केलं असं तुमच्या पोरानं? झालं का? हा ना काय झालं? पोलीस पाहून आलते. अगं त्या पोट्यानं मारलं अरुण, त्याच्या बायकोले त्या सोनेले मारलं. ते काहीतरी झालं त्याच्या दोघांचं. तर तिने ते पोलिसही सांगून राहिलं ना आता ते पोरीचं मेडिकल की झालं म्हणते. यानं चांगलंच मारलं वाटते. तिनं रिपोर्ट दिला आणि ते पोलीस तर इथं घरपर्यंत आले. का बाईची केस होई आणून लवकर लागते. पहिले सांगायला लागत होतं ना तुला. हा सांगायले तरी पोलीस स्टेशन मध्ये जमा करायला लागेल. फराय काही असं ठेवू नको. उद्या सकाळीच. अरुण कुठे आहे? अरुण कुठे आहे? अरुण तिकडं वावरात लपून आहे. वावरात गेला लपून आहे तिकडं. इकडं पोलिस दिसले तर मागच्या दरवाज्यातून ते पै आलो. अरुण्या आलो काय काय यायचं चांगलं होतं लेखायचं तिकडं बाहेर गावी. काय झालं ते सोन्याचं पोराचं? निर्मल भाऊ ते फोनवर बोले म्हणते कोणातरी सोबत. हे पोट्ट म्हणत असं माया गावली चाल मला राहायचं नाही इथं. ते म्हणते मला यायचंच नाही त्या मायच्या घरी, त्या बापाच्या घरी, मला तिकडं राहायचंच नाही म्हणे त्या गावात. हा मग फोनवर कोणासोबत बोलतो? तर सर सोबत म्हणे. आता 12 वाजेपर्यंत कोणता सर फोन करते बाबू सांग बरं आता निर्मल भाऊ. यानं चांगलं जोडपलं म्हणते तिले धरून. मी तरी म्हणलं मारायला नाही पाहिजे होतं रे तुनं, कायले मारलं म्हटलं. ते पोट्ट म्हणे आई मला रागच आला. तिनं दिली म्हणे कंप्लेंट. मी चाललो आलो म्हणे मग इकडं. अरे देवा हे तर अवघडच झालं बाई. बायाची केस तर लवकर लागते हो. आनंद तू काही टेन्शन नको घेऊ. हा त्याला पोराले का नाही समजावून सांग. मी येतो रात्री. त्याला आपण उद्या सकाळी पोलीस स्टेशन मध्ये घेऊन जाऊ. वकील आहे माझ्या ओळखीचे आणि तिथं जमानत देऊन घेऊ. काय आहे केस? आपसी आहे, एवढं काही नाही, घरगुती केस आहे. एवढं काही टेन्शन नको घेऊ तू. निर्मल भाऊ याले उद्या नेलं आपण पोलीस स्टेशन मध्ये तर अंदर नाही टाकन का? त्याला पाहिल्याबरोबर पहिले पोलीस अंदर टाकन ना. काय तू का नाही माझ्यासोबत चला आता. वकिलाला भेटून देऊ आणि उद्या नाही का त्या पोराला घेऊन नाही का पोलीस स्टेशन मध्ये जमा कर. तिथं जमानत घेतो मी त्या पोराची. टेन्शन नको घेऊ. नाही टाकत. जमानत घेतल्यावर काय टाकन का? टाकन जमा करून आपण पहिले मग नंतर जमानत घेऊ. पण भाऊ पोट्ट्याले टाकन तर नाही ना अंदर? हा मारन तर नाही ना त्याले? हो का? विषर काढून का त्याचा? नाही आपण जमानत घेऊ ना का? हातही नाही लावणार. ते घरगुती मॅटर आहे. ते त्या पोरीचं काय म्हणणं आहे काय नाही आपण पाहू ना. तिथे बोलवून ना. चल जाऊ. चाल वकिलाला भेटून येऊ. चल बरं. हाय माझ्या ओळखीचा वकील आहे. चाल मग चाल. अंजन मी येतो वकिलातले भेटून. तू का नाही ते पोट्याला फोन ला आणि सांग त्याला घरी येऊ नको म्हणा. आजची रात्रभर उद्या सकाळी मग लागे सोबत घेऊन जाऊ. त्याला का नाही घरी येऊ नको म्हणा. पण रात्रभर रायन कुठं ते पोरगजी आपला बंड आहे ना अंजन बाई. बंडावर पाठव त्याला. बंडावर पाठव वावरात आपल्या गड्यासोबत राहील. आपल्या बंडावर पाठव त्याला फोन कर. निर्मल आहे सांग मला फोन करून त्याला. आम्ही येतो तिकडून. हा वकिलाला भेटून तू सांग त्या पोरासोबत बोल बरं. बोल सांग त्याला बंडावर जा म्हणा आपल्या वावरात. हो सांगतो ना सांगतो. किती बदमाश आहे जी तुमची सून. तेच फोनवर बोलते आणि तिनंच नवऱ्याची कंप्लेंट दिली. तुम्ही सांगितलं नाही ती? अंजनी बाई मला सांगाले असं आहे का काही. अव निर्मला पोट्ट माय म्हणे सांगू नको म्हणे. आई म्हणे सांगू नको म्हणे म्हणून मी नाही सांगितलं बाई. आता ईदचा पत्ता देन म्हणून कोणा माहीत. त्या पूजानं त्याच्या बायकोने ईदचा पत्ता दिला ना आमचा वाला. आले इथं सर आहे. काय टेन्शन नका घेऊ. होईन बरोबर होईन. माय पोऱ्याला मारण तर नाही हो पोलीस. हा तिनं कोणती केस लावली ना कोणती नाही आता काय माहित का. तो म्हणे पोलीस म्हणे तिचं वालं ते वालं काहीतरी झालं म्हणे बाई. मेल्टिंग मेडिकल म्हणते त्याले अंजनी बाई. ते काय असते ते नाही का तपासते डॉक्टर लोक. कुठं लागलं काय लागलं किती लागलं खरंच मार आहे का नाही आहे. मुका मार आहे का मारलं का नाही मारलं. तर त्याला मेडिकल म्हणते. मारलं असं ना यानं अरुण ना बायकोले तर ते झालं असं तेव्हाच आले का नाही पोलीस इथपर्यंत.